नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशामध्ये जी काही लाडली बहिणा योजना शिवराज सिंग चौहान जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी ती काढली आणि ती अतिशय लोकप्रिय झाली. आता मध्य प्रदेशामध्ये ह्या एका योजनेनेच सरकार तिथं आलं किंवा लोकसभेच्या जागा वाढल्या असं आपल्याला म्हणायचं नाही. कारण मध्य प्रदेशामधली भौगोलिक परिस्थिती वेगळी, तिथला इतिहास वेगळा, तिथला भूगोल वेगळा, तिथले कामं वेगळे. त्यामुळं ही एक योजना होती आणि ती योजना महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांना पण ती भावली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्याचं ठरवलं. मग प्रति महिना 1500 रुपये देण्याचं लाडक्या बहिणींना, अशा प्रकारची ही योजना. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी त्याची चेष्टा मस्करी केली आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना काही अफवा पसरवणं किंवा काही लोकांना किंवा महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे जोक करणं, या अशा प्रकारचे खोटे नाटे व्हिडिओ प्रसारित करून गोरगरीब महिलांना वेड्यात काढल्यासारखं आपण काही व्हॉट्सअपमध्ये किंवा फेसबुकला किंवा यूट्यूबला काय असे अनेक व्हिडिओ पाहतोय की सरकारची बदनामी करायची आहे. मग गोरगरिबांची सुद्धा चेष्टा करताना आपण हे विरोधात असलेली महाविकास आघाडी असेल किंवा हे काही देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये जे काही सावत्र भाऊ, बहिणींचे सावत्र भाऊ, मग ते त्यांना बहिणींना कसा त्रास होईल, यांच्यामध्ये सरकार आणि लाडक्या बहिणींमध्ये कसे बेबनाव तयार होतील, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्याचं काम सातत्याने विरोधक करत होते. खरं तर सुप्रियाताई तर बोलल्या की 1500 रुपयात काय प्रेम विकत येतं का, 1500 रुपयात बहिणी मिळतात का, 1500 रुपयामध्ये तुम्ही हे मिळतात का. म्हणजे खरं तर सुप्रियाताईंना सुद्धा थोडंफार ज्ञान आहे, खासदार आहे 4 वेळच्या, त्यांना तरी कमीत कमी बहिणीच्या आणि भावाच्या प्रेमाच्या बाबतीत थोडंफार तरी काही प्रेम असेल तर त्यांनी अशा प्रकारचे विधानं करायला नको आहे. किंवा तुम्हाला काही द्यायचं नाही, 1 रुपया कोणी कोणाला देत नाही. आज महिन्याला 1500 रुपये गोरगरिबांच्या महिलांना, बहिणींना मिळणार आहे. त्यामध्ये समाधान व्यक्त करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचं काम जेव्हा करतात, हे अतिशय वाईट आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी तर स्पष्टपणे लोकांना पण सांगितले की या लोकांना फक्त गोरगरिबांच्या अन्नामध्ये माती कालवायची आहे आणि त्याच्यासाठी हे प्रयत्नशील आहे. त्यामुळं त्यांनी तर स्पष्ट केले की यांच्या पोटामध्ये आता वायगोळा आला आहे, यांच्या बुडाखाली जाळ निघालेला आहे. यांना असं वाटतं की आता ही योजना महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होईल आणि लोकप्रिय झाल्यावर कदाचित भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना आणि NCP अजित पवार यांचं मतदान वाढेल, विधानसभेला यांना फायदा होईल आणि मग आपलं जे काही खोटं नॅरेटिव्ह आहे किंवा खोटं आपण जे काही पसरवलं दलितांच्या विरोधात, संविधान किंवा लोकशाही, तानाशाह अशा प्रकारचे वर्ड्स वापरून, शब्द वापरून जे काही लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला, त्याच पद्धतीनं त्यांची जी काही रणनीती होती याला आता खोडा बसेल आणि महायुतीला आता या लाडक्या बहिणीचा फायदा होईल. त्यामुळे हे लोक अक्षरशः याच्यामध्ये खोटे नाटे प्रचार करत होते
आणि वेगवेगळ्या माध्यमातून आता काही लोकांनी तर अक्षरशः दाखल केल्या, कोर्टात गेले, काही लोक याचिका दाखल केल्या, हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांना फटकारलं. जी योजना दिली सरकार बघेल, गोरगरिबांना फायदा मिळत असेल, गोरगरिबांना 4 रुपये मिळत असतील तर कोणाचा याच्यामध्ये तोटा होण्याचं काय कारण आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले. बघा, लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी सरकारमध्ये आले, महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीने पहिलं काम काय केलं? मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या. एकही योजना नाही, जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या. त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील. पण त्यांना ती लाडकी बहीण योजना बंद करण्याची संधी आमच्या लाडक्या बहिणी देणार नाहीत. पुन्हा एक आणि आता हे लोक याची बदनामी करतात. काही ठिकाणी तर या लोकांनी अक्षरशः सावत्र भाऊच म्हणावं लागेल. कोणाला 4 रुपये मिळणार आहे, उलट आपण गोरगरिबांना कोणाला फॉर्म भरता येत नसेल तर आपण फॉर्म भरून देतो. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो, ऑफलाईन भरायचा असतो, किंवा जी काही माहिती असेल ती आपण गोरगरिबांपर्यंत पोहोचवली पाहिजे. पण हे लोक खोटे नाटे फॉर्म भरण्याचे केंद्र उघडणार, तिथं ह्या लोकांना गोरगरिबांना बोलवणार, त्यांचे फॉर्म चुकीचे भरून घेणार. आणि ऑनलाईन भरताना तुम्ही गोरगरिबांच्या महिलांचे तिथं फोटो जेव्हा क्लिक करणार तिथं जनावरांचे फोटो लावणार, कोण मोटरसायकलचे फोटो लावतं, कोण गाडीचे फोटो लावतं, कोण झाडांचे फोटो लावतं. म्हणजे या गोरगरीब महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे, यांना सरकारचा फायदा मिळाला नाही पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे फॉर्म भरायचे, त्यामध्ये चुकीचे नंबर्स टाकायचे, आधार कार्ड नंबर चुकीचे टाकायचे, मोबाईल नंबर चुकीचे टाकायचे, किंवा बँक जी दिली त्याच्यापेक्षा वेगळे नंबर त्याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारचे दादांत खोटे केंद्र या महाविकास आघाडीच्या या पक्षांनी खोलले. हे लोकांना फसवतात ते आणि खोटे नाटे फॉर्म भरून हे सरकारच्या विरोधात उद्या कसं, या महिलांना जर पैसे मिळाले नाही तर हे म्हणतील नाही ही योजना खोटी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खोटी योजना आणली, एकनाथ शिंदेंनी खोटी योजना आणली, अजित पवारांनी खोटी योजना आणली. अशा प्रकारचा प्रचार या पुढे जाऊन करतील. याच्यासाठी यांनी या अनेक लोकांचे खोटे फॉर्म भरलेले. पण त्यांना एवढी लाज वाटत नाही की आपल्या या खोट्या फॉर्म भरल्यामुळं कोणाच्या तरी गरिबाच्या अन्नामध्ये आपण माती कालवतोय, विष कालवतोय. त्यांना आज 1500 रुपयाचा जो काही फायदा होणार आहे तो त्यामुळे मिळणार नाहीये. ही गोष्ट सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अतिशय स्पष्ट शब्दात मांडली आहे. 20 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू. आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून. मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते
पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. हेही करून हे लोक थांबले नाहीत. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं. मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद. अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आणि लोकांच्या अन्नामध्ये माती कालवणाऱ्यांना सुद्धा तो इशारा आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय की आता जे काही 3,000 रुपये लोकांना मिळाले ते मिळाले आणि त्याच्यानंतर जे काही लोक राहिले, काही चुकीचे फॉर्म भरल्यामुळं काही पेंडिंग राहिले किंवा नवीन काही येणारे महिला असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल आणि एकत्रित 1,500 आणि हे 3,000 असे 4,500 रुपये सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना मिळेल. पण लोकांनी या अशा प्रकारच्या अफवांना बळी जाऊ नका किंवा खोटे नाटे जे काही फॉर्म भरतात ते या अशा लोकांकडे न जाता आपल्याच घरातील सुशिक्षित तरुण असतील किंवा शेजारी पाजारी आपले कुणी नातेवाईक असतील अशा लोकांकडून फॉर्म भरून घ्या किंवा आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्यांच्याकडे तुम्ही जरी हे फॉर्म ऑफलाईन भरून दिले तरी ते त्यांचं काम करतील. पण कुणी यामधून वंचित राहणार नाही याची काळजी सरकार घेते. पण लोकांच्या पोटामध्ये जाळ येतोय, वायगोळा येतोय आणि हे महिलांना भडकवण्याचं काम करण्यासाठी अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं षडयंत्र रचलं जाते. यातून लोकांचं, गोरगरिबांचं नुकसान होते. पण काही राजकीय पक्षांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी गोरगरिबांचं नुकसान सुद्धा ते करायला मागे पुढे पाहत नाही. पण लोकांनी जागरूक राहून आपले फॉर्म भरा. मतदान उद्या कोण कोणाला करणार आहे हे तर काय कोणाचा हात धरून काय आपण म्हणणार नाही की यालाच मत द्या की त्यालाच मत द्या. पण कमीत कमी गोरगरिबांना 1,000-1,500 रुपये जे काही मिळणार आहे ते पदरात पाडून घेतले पाहिजे. मतांचं काय करायचं हे शेवटी दानाचा प्रश्न आहे. मतदान असतं ते उद्या तुम्हाला कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण कोणाला 4 रुपये मिळत असतील त्याच्या ताटामध्ये जर 4 रुपयाची देणगी मिळत असेल तर ती घ्यायला काय हरकत नाही. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.